नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय अत्यंत नाजूक आहे आणि तो म्हणजे मेंदू. आपण मेंदूबद्दल बोलणार आहोत. आपल्या मेंदूत इतके थॉट्स, इतके विचार सतत चालू असतात आणि अनेकदा आपला काही कंट्रोल नसतो त्याच्यावर. आपण सतत थिंक करत असतो. पण ह्या मेंदूचं नेमकं काम काय आहे, त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याची कॅपॅसिटी कशी वाढवता येईल आणि अगदी लहान वयापासून त्याची आपण काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आज एका तज्ज्ञाला बोलवलेलं आहे, डॉक्टर दीपक ऐवले सर आज आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट आहेत. सोलारिस नावाचं हॉस्पिटल ते चालवतात. अनेक रुग्णालयांशी ते संलग्न आहेत आणि प्रदीर्घ अनुभव त्यांचा ह्या विषयात आहे. आणि आपण आज आपल्या मेंदूतले जे प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे आज आपण चर्चा करणार आहोत. कारण अगदी आपण जर म्हटलं तर लहान वयापासून जर ह्या मेंदूची आपण नीट काळजी घेऊ शकलो तर आपलं करिअर म्हणा किंवा आपली रिलेशनशिप म्हणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंटनंतर जी आपण स्वप्न बघत असतो तर ती आपल्याला खऱ्या अर्थाने जगता येऊ शकतील जर मेंदू चांगला असेल तर. तर असं हे मेंदूचं महत्त्व आहे आणि मेंदूबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. सर, मेंदू ऑफकोर्स या विषयावर आज आपण बोलतोय आणि असं अनेकदा बोललं होतं की मेंदू हवा तसा आपण वापरत नाही किंवा बरेचदा तो फक्त 10% वापरला जातो. तर हे खरं मिथ आहे का खरोखर हे असंच असतं? नाही. मेंदू म्हणजे काय आहे? मेंदू हा स्पेसिफिकली आपण विचार केलात तर आपल्या ह्युमन ब्रेनमध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी. सो त्या पेशींचा गोळा आणि त्याशी असणाऱ्या नर्व फायबर्स तर ते आणि त्याचे सपोर्टिंग नेटवर्क ह्या सगळ्यांचा एक गोळा झालेला त्याला आपण मेंदू म्हणतो आहे. सो अल्टिमेटली काय आहे ते बॅटरीज आहेत. बॅटरीज विथ इट्स सर्किटरी. आणि ह्या बॅटरीज किंवा एखादं बल्बसारखं लुकलुकत आहेत. आता ती रोषणाईचा इमॅजिन करा. एखादी रोषणाई पाहतोय आपण तर ती रोषणाई जी तुम्ही जन्माना यायच्या म्हणजे गर्भधारणेनंतर सगळ्यात पहिला जो नर्वस सिस्टम आहे त्याचा अंश आपल्याला 3ऱ्या आठवड्यात दिसायला सुरुवात होतो आणि प्रॉपर त्याला न्यूरल ट्यूब, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनचा थोडासा आकार येऊन एक अंदाजे 18व्या आठवड्यापर्यंत ते दिसायला लागतं. आणि हायर डेव्हलपमेंट जो सेरेब्रल कॉर्टेक्स आहे तो 18व्या आठवड्यानंतर तयार व्हायला सुरू राहतो. आणि ज्या वायरिंग्स आहेत त्यांना मायलिन शीथ हे 3ऱ्या सत्रामध्ये जे आपण म्हणतो ना 3rd ट्रायमिस्टर तिथे सुरुवात होतं आणि वयाच्या जन्मानंतर वयाच्या 5-6 वर्षापर्यंत ते मायलिन होत राहते. म्हणजे तुमच्या मेंदूची बनण्याची प्रक्रिया तुमच्या गर्भधारणेच्या 3ऱ्या आठवड्यापासून ते 6 वर्षाचे होईपर्यंत स्ट्रक्चरली तरी होत असतो. त्याच्या पुढेही 6 वर्षाचं झाल्यानंतर त्याचे जे वायरिंग आहे किंवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याच्यामध्ये कनेक्शन्स बनवण्याचं काम त्याच्या टीनेजपर्यंत होतं. तर म्हणजे अंदाजे आपण 13-14 वर्षाच्या होस्तोवर आपला ब्रेन बऱ्यापैकी मॅच्युअर होत नाही आहे. आणि मग हा जो काळ आहे ह्या काळात जे तुम्ही बॅकग्राऊंड मिळेल म्हणजे ऑब्वियसली पॅरेंट्सचे ॲस्पायरंट्स आहेत ज्यांना पालक होणार आहेत त्यांनी गर्भधारणेच्या वेळेला त्याच्या गर्भधारणेनंतर जी काळजी घेतली आहे, जे एन्व्हायरमेंट दिलं आहे, जे मातेचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य, घरातलं आरोग्य आणि जे इन्फ्लुएन्स आहेत त्याचा त्या गर्भधारणेवरती डेफिनेटली इन्फ्लुएन्स होतो आहे. त्यानंतर जन्माच्या आल्यानंतर मॅटर्नल आणि चाइल्ड बॉन्डिंग ते किती आहे, बाळाला पहिलं दूध मिळालं आहे का, ब्रेस्ट फिडिंग करतो आहे का, त्याचं बर्थच्या नंतर चांगले माइलस्टोन्स आहेत का, आणि त्यानंतर त्याला न्यूट्रिशन आहे का, जसं बाळ मोठं होतं आहे त्याला एक सेक्युअर एन्व्हायरमेंट मिळतं आहे का, त्याला त्या बाळाला घरात आनंदी वातावरण आहे, त्याला सिक्युरिटी वाटते किंवा घरात नेहमीच ताणतणाव आहे, त्याला घरात भीती वाटते, तर तसं वातावरण आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा मेंदूच्या डेव्हलपमेंटवरती परिणाम पडतो. ऑब्व्हियसली आपण न्यूट्रिशनबद्दल बोलतो पण न्यूट्रिशनबद्दल आज असं आहे की आपण त्या जमान्यात नाही आहे. ऑब्व्हियसली काही थर्ड वर्ल्ड कंट्रीसारखं आहे. आजही काही लोकांना अन्न आणि निवारा ह्याची कमतरता भासते. पण अन्न, निवारा आणि हे सगळ्या गोष्टी, पाणी, हे सगळं तर आपण जर गृहीत धरलं तर त्या व्यतिरिक्त जाऊन एक घरातलं वातावरण,
ते आपल्याला हवं की त्या मुलाला तिथे सिक्युरिटी मिळते, प्रेम मिळतं, बॉन्डिंग मिळते, त्यामुळे त्याच्या मेंदूला आपण एक चांगलं एन्व्हायरमेंट देतो आहे डेव्हलप व्हायला. आणि ऑब्व्हियसली आजारांपासून त्याचं रोग करण्यासाठी प्रॉपर लसीकरण वगैरे वेळेवर करणं, आजारी पडलं तर त्याला ट्रीटमेंट मिळणं हे गरजेचं आहे. कारण काही काही वेळेला ही मेंदूचे विकार लहानपणी पण इन्फेक्शन्स म्हणा किंवा काही वेळेला ॲक्सिडेंटली पडणं म्हणा, लागणं म्हणा, ह्या सगळ्यातून जो मेंदू सावरतो आहे आणि एक टीनेजमध्ये तो मेंदू आपल्याला भेटतो आहे, त्याच्यावर तो एक चांगला नवयुवक होणार आणि नंतर मग त्याच्या स्वतःच्या प्रगतीत, समाजाच्या प्रगतीत आणि देशाच्या प्रगतीत तो वाटा देणार आहे. सो हा जो पाया आहे, हा पाया त्याच्या गर्भधारणेपासून, त्याच्या लहान वयापासून, त्याच्या ॲडोलसेन्स एजमध्ये जर चांगला असेल, तो एक चांगला यंग अडल्ट तयार होईल आणि तो समाजासाठी चांगला करू शकेल. सर, असंही म्हटलं होतं ना की म्हणजे जर आपण जितकी चालना देऊ मेंदूला, म्हणजे जितका आपण चॅलेंज करू तर तेवढा तो ॲक्टिव्ह राहतो, फ्रेश राहतो. मग त्याचे काही असे विशिष्ट व्यायाम असतात का, काही एक्सरसाइज असतात का? कारण बाकी सर्व गोष्टींची एक्सरसाइज आपण ऐकतो, पाहतो, पण मेंदूचे असे काही स्पेसिफिक असतात का ज्याचा करून आपल्याला पुढे त्याचा फायदा होऊ शकतो? आता तेच मागाशी आपण तो प्रश्न केला की मेंदू पूर्णपणे यूज करतो का, तसंच हे झालं की एक्सरसाइज करणं वगैरे. सो मगाशी रोषणाईचं जे उदाहरण दिलं की रोषणाई लख्ख सगळे दिवे आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर सगळे पेटत राहतात, पेटण्याची शक्यता आहे, पण सगळे पेटवण्यात मजा काय आहे? सो तुम्हाला त्याचे पॅटर्न्स तयार करता आले पाहिजेत, कधी रंग वेगवेगळे, की ते दिवे कधी लाल, निळे, हिरवे, आणि कधी पॅटर्न वेगळा, कधी एक बंद होतोय, कधी दुसरा हे लुकलुकतोय, तर त्या रोषणाईला पाहण्यात मजा येते. फक्त लख्ख एक दिवे दिसत आहेत त्याला मजा येत नाही. मेंदूचंही तसंच आहे. मेंदू संपूर्ण वापरायचा म्हणून सगळे एक्सरसाइज करा आणि त्याला थकवून टाका. सो नो, मला हे सांगायचं की मेंदू असा नाही करत. मेंदू आहे आपल्याकडे कॅपॅसिटी म्हणून पूर्ण वापरा, नाही. देअर हॅज टू बी अ रॅशनल. So we humans are so evolved and we have come, we are the only what you can say, ती प्रजाती आहे की ती आपण इतके वर्ष टिकलो, प्रगती केली, आपण एक सिव्हिलायझेशन चालवतोय आणि आपण जगावर राज्य करतोय आणि इव्हन अंतराळात गेलोय आता, आणि आपण दुसऱ्या गॅलेक्सींचा शोध म्हणजे आपल्याला वेध लागलेत की आपण दुसऱ्या गॅलेक्सीज पण असतील. तर इतकं आपण जर आज ही प्रगती केली आहे, दॅट इज नॉट बिकॉज वी हॅव वर्कड हार्ड आणि आपण खूप प्रॅक्टिस केली आहे. बिकॉज वी हॅव ॲडॅप्टेड टू द सिच्युएशन, वी हॅव यूज्ड अवर रॅशनल ब्रेन. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो समोरचा भाग आहे, फ्रंटल लोब म्हणतो आपण, त्याचाच एक भाग आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, which is more evolved than any other what you can say living being on this planet. आणि त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सने आपल्याला एक रॅशनॅलिटी दिली आहे. त्या रॅशनॅलिटीसोबत आपण काही वेळेला चिटिंग करतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एखाद्याला सांगितलं की मेंदूचा वापर करायचा, तर त्याने इरॅशनली नुसती मेहनत करायची आणि काम करायचं, तर त्याला रिझल्ट्स नाही मिळणार आहेत, त्याने तो थकवा येणार आहे. त्याला आपण म्हणू ओव्हर स्टिम्युलेशन. म्हणजे बेसिकली आता कधी कधी म्हणतात की कॅल्क्युलेटर काय वापरतोस, त्यापेक्षा तू मॅन्युअली कॅल्क्युलेशन कर, तर तेवढं तुझं ब्रेन ॲक्टिव्ह राहील. सो हे एक असं आहे की आता ज्या जमान्यात कॅल्क्युलेटर वापरायचा होता त्या जमान्यात आपण वापरला. म्हणजे जो काळ होता, ज्या काळात अजून काही नव्हतं, आपल्याला आकडेवारी कागदावर करावी लागायची किंवा त्याच्यावर करावी लागायची, त्यानंतर आपल्याला एक काहीतरी नवीन कम्प्युटेशनल मेथड मिळाला आणि त्यात कॅल्क्युलेटरचा वापर आला, आणि त्यावेळेला ते योग्य होतं आणि त्या मदतीने आपण मग पुढे जाऊन कम्प्युटर काढला. आज आपण कम्प्युटरच्या मदतीने आता AI काढतोय. सो जर आपली रॅशनल बुद्धी वापरून आपण ही प्रगती केलेली आहे आणि आपण हा पाया रचलेला आहे, आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे. आता आपण त्याच्यावर डोकं फोडण्यात काही अर्थ नसावा. पण याचा अर्थ जसं तुम्ही म्हणाला की मोठ्या म्हणजे गृहस्थांनी वापरू नये, कॅल्क्युलेटर वापरा त्यांनी, की म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी प्रोफेशनमध्ये आला आहेत, कॉलेजमध्ये आला आहेत, तिथे तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा, कम्प्युटर वापरा, किंवा तुम्ही यू आर ऑलरेडी अ प्रोफेशनल, देन यू यूज AI. बट जर बेसिक पाया, म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही पहिली दुसरीच्या मुलाला पण म्हणाल की कॅल्क्युलेटर वापर,
तर ते योग्य नाही आहे, कारण त्याचा बेसिक फाउंडेशन त्याला बनवायचं आहे. लहान मुलांनी डेफिनेटली असिस्टेड लर्निंग करू नये. त्यांना बेसिक्स शिकवल्याशिवाय त्यांना ॲडव्हान्स्ड फीचर्सचा वापर करणं जमणार नाही आहे. कारण आपल्याला बेसिक्स ठोकळे रचूनच पाया रचायचा आहे शिक्षणाचा किंवा बुद्धीचा, बुद्धिमत्तेचा. इन्फॉर्मेशन भले तिथे असेल, पण बेसिक फाउंडेशन तयार करताना मुलांनी तर कॅल्क्युलेटर वापरू नये, पण एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर आणि माहितीनंतर कॅल्क्युलेटर वापरावा, कारण हे आपण स्वतः बनवलेलं आहे आणि आपण रॅशनली त्याला वापरतो. सर, डॉक्टर, मोबाईल कन्झम्पशन खूप वाढलं आहे. म्हणजे लोक खूप डिजिटलवर असतात, सोशल मीडियावरती असतात, तर त्याच्यामुळे पण आपला मेंदू कुठेतरी दमत असतो का, क्षीणत असतो का? हां, तर आता मोबाईल ची उत्पत्ती आपली सुरुवात झालेली फक्त कम्युनिकेशन म्हणून, पण आता मोबाईलचा जेव्हा स्मार्टफोन झाला आहे त्याच्या वापरमुळे आपल्याला असं झालं आहे की 10 मिनटात आपण असं जर मोबाईलची स्क्रीन उघडली तर असे 10 नवीन टॉपिक्स निघतात, किंवा मला तर वाटतं 10 पण नसतील, 10 मिनटात 50 टॉपिक्स येत असतील. आणि ते इतके पटापट येतात की तुम्ही एक टॉपिक पूर्ण ॲसिम्युलेट करायच्या आधी दुसरा टॉपिक येतो आहे आणि तुमच्याकडे ते डिस्ट्रॅक्शन होतं आहे. म्हणजे तुम्ही तो पूर्ण वाचला नाही तोपर्यंत दुसरा, किंवा तुम्ही तो पाहिला नाही विषय की दुसरा. हे काय होतं आहे, ओव्हर स्टिम्युलेशन होतं आहे. आणि ओव्हर स्टिम्युलेशन म्हणजे आपल्या मेंदूचे भाग आहेत. आपण उत्पत्ती झाली आपली अशी झाली असेल इव्हॉल्युशनमध्ये की रेप्टिलियन ब्रेन आहे, जे फक्त आणि फक्त सर्वायवल समजतं. त्याला इमोशन्स नाही आहेत, है ना. त्याला फक्त मला सर्वाईव्ह व्हायचं, त्या हिशोबाने सरपटणं, सापाचा विचार केला तर त्याला सरपटणं समजतं. आवाज वगैरे आले, व्हायब्रेशन्स आले की त्या दिशेने तो फन काढतो आणि डंक मारतो आणि किंवा पळून जातो. तर हे तेवढंच आहे. त्यांना बाकीचे इमोशन्स म्हटलं तर त्या हाइंड ब्रेनमध्ये असतो, त्याला आपण म्हणतो की आपले ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्ड, हे एवढंच आहे. आणि त्याच्यावरचे हायर मॅमल्स जे म्हणतो आपण, जसे श्वापद आहेत की कुत्रा, मांजर, हरिण, ह्यांना थोडंसं लिम्बिक ब्रेन, प्रिमिटिव्ह ब्रेन आणि थोडा आपला फ्रंटल लोब, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स आहे. पण त्यांचा प्रिफ्रंटल कॉर्टेक्स फारच प्रिमिटिव्ह असल्यामुळे त्यांना रॅशनॅलिटी नाही जमत, पण ते सर्वायव्हल आणि इमोशन्स. प्रिमिटिव्ह ब्रेन म्हणजे लिम्बिक सिस्टम, त्यात आपण अमायग्डाला म्हणतो. तर एखादी गोष्ट केल्याने शरीरात पॉझिटिव्ह इमोशन्स तयार होतात, ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी चांगलं आहे, तर त्याला ती गोष्ट आवडली आणि ती आवडली म्हणून त्याने पुन्हा पुन्हा केली, पण त्याला रॅशनल ब्रेन नाही आहे, त्यामुळे कुठे थांबायचं आहे ते कळत नाही. आणि ते कळल्यामुळे सर्वायवल जे आहे ते धोक्यात येऊ शकतं, किंवा तुम्ही प्रगतीच नाही करत आहे, कारण एकाच दिशेने करत जात आहे, अंटिल अँड अनलेस तुम्ही कुठेतरी अडकत नाही आहे. त्या उलट जर जेव्हा त्याला रॅशनल लागाल तर ते रॅशनल ब्रेन तुमचीपासून हिरावली जाते हे मोबाईल यूजमुळे. का? कारण यू आर गेटिंग ॲडिक्टेड, यू फील पॉझिटिव्ह वेन यू सी मोबाईल, आणि तुम्ही अडकत जाताय आणि तुमचा रॅशनल ब्रेन जो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्ही विसरून जाताय. आणि बिकॉज यू आर ॲडिक्टेड नाव यू कॅनॉट इवन म्हणजे त्याला फार एफर्ट्स करून मग डिएडिक्शन करावं लागतं. सो डेफिनेटली कुठल्याही गोष्टीचा अति, मोबाईल असो किंवा मेंदूचा वापर करण्याचा अठ्ठा असो, अति करू नये. ऑप्टिमल यूज हा इम्पॉर्टंट आहे, आणि ऑप्टिमल यूजसाठी तुमचा रॅशनल ब्रेन हा ऑक्युपाईड नसावा, कारण त्याला तुम्ही कंटिन्युअस ऑक्युपाईड ठेवता कशात. 24 तास आपला ब्रेन चालू असतो. म्हणजे अगदी आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हाही आपण स्वप्न बघत असतो, आपला तो पिक्चर चालूच असतो कंटिन्युअसली. मग ह्या मेंदूला नेमका आराम कसा द्यावा, कधी द्यावा, त्याच्याने तो रिज्युव्हेनेट होईल, रिफ्रेश होईल. म्हणजे किती प्रमाणात एक झोप असली पाहिजे, किंवा काही नियमित व्यायाम म्हणा, किंवा अजून काही गोष्टी, त्याबद्दल काय सांगू शकाल? सो तेच आहे की बेसिकली मेंदू, जसं आपण म्हणालो की सुरुवात ही आहे की मेंदू कधीच थांबलेला नाही आहे. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि तुमच्या जन्मापासून तो तुमची साथ देतोय, तो कंटिन्यूस तुमच्यासोबत आहे. त्याला थकवू नका, त्याला आराम द्यायचा आहे म्हणतात, त्याला रिदमिक वेने तुम्ही वापर केला पाहिजे मेंदूचा. आणि त्यासाठी तुम्हाला ओरिएंटेशन हे घ्यावं लागेल की आपण
मेलाटॉनिन नावाची गोष्ट द्रव्य आहे. सो मेलाटॉनिन हे द्रव्य आपल्या पिनियल ग्रंथी, आता त्याचा वापर म्हणजे तेवढ्यापुरताच आहे की एक पिनियल ग्लँड आणि तुमचा जो सर्कॅडियन रिदमसाठी हायपोथॅलॅमस नावाची एक ग्रंथी आहे, तर सुप्राचाइझमॅटिक न्यूक्लियस म्हणतो. आता हे तुमच्या मेंदूचा किंवा एखाद्या मनुष्याचा सूर्याशी संबंध ठेवतो. अच्छा. हां. सो नाव तुम्हाला नेचरने एक रेफरन्स पॉईंट दिलेला आहे की तुम्हाला एक एन्व्हायरमेंट दिलं आहे, त्या एन्व्हायरमेंटच्या रेफरन्समध्ये जर तुम्ही जगाल आणि त्याच्या रिदम मेंटेन कराल तर त्यात तुम्हाला ऑटोमॅटिक दिलेलं आहे की कसा आराम द्यायचा आणि काही नाही द्यायचा. सो ॲज सून ॲज द सन सेट्स पॅरलली मेलाटॉनिन द्रव्य मेंदूत वाढत जातं. मेंदूला कळालेलं आहे की आता झोपायची वेळ आहे ना. पण आपण आता हुशार झालो आहेत, आपण रॅशनल ब्रेन वापरायला लागलो आहेत, आपल्याला नाईट लाईफ कळते, आपल्याला लॉंग वर्किंग आवर्स कळतात, आपल्याला प्रगती दिसते. त्यामुळे आज आपण एकेकाळी वीज नसायची तर लोक दिवे लागणीलाच जेवायचे, आणि मला वाटतं हा काळ काही फार जुना नाही आहे. मला वाटतं वीज आपण तरुण मंडळी आहोत, आपल्याला माहीत नाही आहे, पण खेडोपाडी वीज मला वाटतं इवन 70-80च्या दशकापर्यंत नव्हती. तर तिथे दिवे लागणीलाच जेवण व्हायचं आणि 7-8पर्यंत लोक झोपायचे. काही पंथ आताही पाळतात ते. तर त्याचा मागे हे जी लेगसी आहे त्याच्या मागे नॅचरल इव्हॅल्युशन आहे. म्हणजे इट इज नॉट की हे चुकीचं आहे. तुम्हाला बघा सायन्स सांगतं आहे की बाबा आता झोपायची वेळ झाली आहे आणि तुम्ही झोपायला वेळ लावताय 12, 1, 2, तर तुमची तयारी झाली आहे 7 वाजल्यापासून मेलाटॉनिन तयार आहे आणि तुम्ही त्याला अपोज करताय आणि तुम्हाला जागवताय. नंतर ते मेलाटॉनिन पहाटे 3-4 वाजता जेव्हा सूर्य उगवणार आहे त्यावेळेला ते परत कमी व्हायला लागलं आहे. ते कमी व्हायला लागलं आहे, ते होणार आहे 3 वाजता आणि तुम्ही झोपायला जाताय 1-2 वाजता. तर तुम्ही त्याच्याशी टस्सल करताय आणि ती रिदम बिघडवताय. बरोबर. आणि त्यानंतर मग तुम्ही झोपेचे विकार वगैरे हे होत आहेत. आणि ह्या झोपेचं इतकं महत्त्व आहे की ह्या झोपेत तुमचं डिटॉक्सिफिकेशन मेंदू करत असतं. एक लिम्फॅटिक सिस्टम म्हणून आहे. तर लिम्फ जे काही वाईट टॉक्सिक प्रोडक्ट्स आहेत ते ड्रेन होत आहेत रात्रीच्या वेळेला. आणि तुम्ही ते रात्रीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला झोपला नाहीत तर ते तसं नाही होत आहे. झोपेत REM नॉन REM स्लीप आहे. तुमच्या झोपेत जे स्वप्न पडतात ते तुमच्याच दिवसभराच्या कामाच्या अनुभवांच्या बेसिसवरती तुम्हाला स्वप्न पडतात. काही तुमच्या मेमरीज त्याच्याशी रिलेटेड आहेत ते कन्सॉलिडेट होत आहेत. स्टुडंट्स जर रात्री झोपले नाहीत तर दिवसा जो अभ्यास केला आहे तो कन्सॉलिडेट होत नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर राबला, रात्रभर राबला, झोप चांगली नाही घेतली, त्यामुळे तुमची मेमरी कन्सॉलिडेट होत नाही आहे. तुमचे हॉर्मोन्सचं रेग्युलेशन, ग्रोथ हॉर्मोन्सचं रेग्युलेशन हे रात्री होत आहे, रात्री रिलीज होत आहेत. रात्री हा शब्दापेक्षा रात्री झोपलात तर, झोपला नाहीत तर नाही होत आहे. बरोबर. नाही म्हणजे जागून अभ्यास करावा रात्री की सकाळी लवकर उठून अभ्यास करावा? मला तोच मुद्दा आहे की अभ्यास हे आपलं ध्येय जरी असलं तरी आपल्याला अभ्यास अति केला तरी त्याचा फायदा होणार आहे पुढे जाऊन असं नसावं. अभ्यास ऑप्टिमल असावा. अभ्यास जर तुमचा होत नाही आहे दिवसभरात आणि रात्री जागावं लागतं आहे याचा अर्थ अभ्यासाची पद्धत चुकते. याचा अर्थ त्या लहान मुलांना नाही कळत आहे, पण त्यांना गाईड करणारे पालक आणि टीचर्स यांनी तो पायंडा टाकून दिला असावा की बाबा तुम्ही रात्री जागून डोळ्यात तेल घालून. अरे त्यावेळेला त्यांच्याकडे दिवेच नव्हते, त्यामुळे त्या जनरेशन सांगते की आम्ही दिव्याखाली अभ्यास केला. मुद्दा आहे की त्यांनी अभ्यास केला पण ते 9-10 वाजताच झोपायचे, ते 12-1 वाजेपर्यंत जागत नव्हते. सो तुम्हाला अभ्यासाची पद्धती अशा कराव्या लागतील की कमीत कमी एफर्ट्स. आज आपण काय एवढं सगळं करतो, AI का करतो आहे? सो AI ह्याच्यासाठीच केलेलं आहे की AI वाईट नाही आहे, पण AI एक पाऊल पुढे आहे. AI आपला टूल आहे, आपण त्याला वापरणार आहोत, त्या वापराने आपण प्रगती करणार आहोत. आता जर AI असतानासुद्धा आपल्या मुलांना अभ्यास कसा करावा हे आपल्याला एक सिस्टम देता येत नसेल किंवा आपण कसं जगावं
ते आपल्याला माहीत नाही. समजा नाईट लाईफ, समजा आपण म्हणतो बिझनेस करायचा आहे म्हणून मी 11-12पर्यंत धावपळ करतो आहे, पण तुमचा 11-12पर्यंतचा जो दगदग आहे ती तर वयाच्या 40च तुम्हाला 2-4 आजार देऊन गेलात, तर तुमचं लॉंग टर्म प्रोडक्टिव्हिटी तशीही खूप चांगली नाही. मी आता त्याकडेच येणार होतो की स्ट्रोकचं प्रमाण खूप वाढतं आहे, म्हणजे अल्झायमर किंवा डिमेन्शिया, आणि स्ट्रोक फार यंग एजमध्ये आता व्हायला लागले असे आढळते, दिसून येते. तर ह्याचं नेमकं कारण काय आहे तुमच्यामध्ये डॉक्टर? अल्टिमेटली तेच आहे की एक गोष्ट आहे, मेंदू आणि स्ट्रेस हा जर रिलेशन लावायचा असेल तर आपण म्हणालो की आपल्या मेंदूमध्ये 4 कप्प्यांनी विचार केला. एक आहे सर्वायवल ब्रेन, जो की ब्रेनस्टेम आणि मणक्याचं स्पायनल कॉर्ड, त्यांना फक्त मुवमेंट आणि सर्वायवल एवढ्यासाठीच त्यांचं तेवढं नर्वस सिस्टम काम करतं आहे. त्यात लोअर मॅमल्स त्यांच्यामध्ये लिम्बिक सिस्टम किंवा इमोशनल ब्रेन त्याची साथ देतो. सर्वायवल ब्रेन आणि इमोशनल ब्रेन काम करतो आहे, पण इमोशनल ब्रेन नेहमी इमोशनल होणार. म्हणजे एकतर खूप आनंद आहे तर खूप आनंद, खूप भीती आहे तर भीती. बेसिक इमोशन फिअर आहे, कारण सर्वायवल हा सगळ्यांचाच, कुठल्याही लिव्हिंग बिंगचा मेन इंटेन्शन आहे सर्वायवल, आणि सर्वायवलची नेहमी भीतीच असते. तर इथे भीतीने जगणं आणि कॉन्स्टंट लक्ष देणं की माझ्या सर्वायवलला धोका आहे का, तर तो स्ट्रेसच आहे. पण तो स्ट्रेस लोअर मॅमल्समध्ये का नाही आहेत, कारण त्यांना रॅशनल नाही आहे. त्यांना जरी ते भीती असेल तर त्याच्यासाठी ते खूप विचार करून की असं नाही झालं, त्यांचं अटेन्शन स्पॅन कमी आहे. सो दे लिव्ह दिस थिंग की बाबा डिफरंटली. पण आपला भाग असा आहे की वी ऑल्सो हॅव अ रॅशनल ब्रेन. सो वी ट्राय हार्ड की कसंही करून माझं हा जो सर्वायवलवाला भाग आहे ते आपल्या डोक्यात राहतो आहे आणि इमोशन्सच्या मागे धावतो की मला हे चांगलं वाटतं आहे तर मी ॲडिक्टिव्ह होतो आहे, आणि एखादी गोष्टीची भीती वाटते तर त्याच्यापासून जर रॅशनल ब्रेन योग्य प्रकारे वापरला तर त्या भीतीचं एक लॉजिक काढतो की बाबा मी 10 वेळा एखाद्या अंधारी रूममध्ये गेलो आहे, पण मग त्यावेळेला मला पहिल्या वेळेला भीती वाटली, दुसऱ्यांदा भीती वाटली, तिसऱ्यांदा भीती वाटली, मग मला माहीत पडलं की अरे काहीच होत नाही. मग हळूहळू मी घाबरणं कमी केलं आणि मग मला अंधाऱ्याची भीती कमी झाली. मग हे मी ठरवून नाही केलं, हे लहानपणी मी एखाद्या अंधाऱ्यात खोलीत जायचो, मी घाबरायचो. मग नंतर मी मोठा झालो, मग मी कोणाला तरी हुशारी दाखवायला किंवा मी धीटपणा दाखवायला गेलो, पण मला माहितीच्या आधारे गेलो की बाबा अंधारात काही नसतं. त्यानंतर माझा धीटपणा डेव्हलप झाला. आणि मग काय तर एक्सपोजर देणं, स्ट्रेसफुल आणि नाविन्य गोष्टींना सामोरं जाताना तुमचा रॅशनल ब्रेन तुमच्यासोबत असणं. रॅशनल ब्रेन जर तुमचा टीनेजपर्यंत जास्त डेव्हलप नाही आहे तर रॅशनली ग्रोन अप अडल्ट्सने त्यांचं लक्ष देणं, त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट देणं आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगले सिस्टम्स की बाबा चांगले पायंडे, चांगले रुटीन, की अभ्यास करायची पद्धत ही आहे, समाजात वागण्याची पद्धत ही आहे. आणि त्यामुळे एक चांगला समाज जर असेल की सेक्युअर वाटतं आहे त्या मुलांना, तर ते असे स्ट्रगल जे आपण म्हणतो ना की फिअर ऑफ मिसिंग आउट, की मुलांच्या डोक्यात हे टाकलं आहे की तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला करिअर नाही भेटणार, करिअर नसलं तर तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही राहणार. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण ओव्हररेटेड आहोत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज नॉट इक्वल टू हॅपीनेस. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या मागे लागताना तुम्ही तुमच्यावरती किती स्ट्रेस टाकताय, तर तो स्ट्रेस, मग स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात. स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे काय की आपल्याला सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम, फ्लाईट अँड फाईट अँड फ्रीज हे रिस्पॉन्स असतात. इमर्जन्सीमध्ये एखादा धोका दिसला तर जो स्ट्रॉंग आहे तो फाईट करतो, ज्याला वाटतं की आपण वीक आहे तो पळून जातो, आणि ज्याला काहीच सुचत नाही, खूपच वीक आहे, तो फ्रीज होऊन बसतो शॉकमध्ये. आणि ह्या तिन्ही केसेसमध्ये नॉरॲड्रेनालिन किंवा सिम्पॅथेटिक हॉर्मोन्स हे रिलीज होतात आणि त्याच्यासोबत पॅरलली कॉर्टिसॉल रिलीज होतं. हे कॉर्टिसॉल ही जे स्ट्रेस हॉर्मोन, आणि त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्समुळे इन्फ्लेमेटरी पाथवेज म्हणजे काय आहे की ही रिॲक्शन प्रत्येक अवयवामध्ये होते.
सो डायबिटीज इज इन्फ्लेमेटरी डिसीज ऑफ पॅनक्रियाटिक सेल्स, आयसलेट सेल्स, त्यांचं इन्फ्लेमेशन झालं की डायबिटीज होत आहे. तुमच्या एंडोथिलियम ब्लड वेसल्समध्ये काही आतले ज्या लेयर्स आहेत त्याच्यावरती इन्फ्लेमेशन झालं की एंडोथिलियल इंजुरी होते आणि त्यात मग तुम्ही हळूहळू क्लॉगिंग होणं हे जे सगळं होतं आहे. सो अल्टिमेटली ही प्रोसेस कुठून सुरू झाली, लहानपणापासून तुमच्या ॲडोलसन्सपासून, आणि हे जर रिस्क फॅक्टर्स डेव्हलप होत आहेत तर ते तुमच्या मध्यम वयापर्यंत व्हायला लागलेत. आधीच्या काळात 60त व्हायचं आहे, आता लवकर व्हायला लागलेत. याचा अर्थ तुमची जीवनशैली जी 30-40 वर्षांपूर्वीची होती आणि आजची जी आहेत त्याचाच फरक आहे. बरोबर. नाही, अजून एक मी जसं की तुम्ही म्हटलात की स्ट्रेस आणि हा जो स्ट्रोक वगैरे ह्याचा एकदम अगदी मेंदूचा फार क्लोज नाता आहे. पण अजून एक जे तुम्ही बरेचदा मी तुम्हाला ऐकलं हेही सांगताना की फॉल प्रिव्हेन्शन ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण पडतो किंवा समजा मेंदूला मार लागला आणि त्यानंतर मग अगदी परिस्थिती फार बिकट होऊन जाते, तर हे फॉल प्रिव्हेन्शन नेमकं कसं करावं आणि हे का गरजेचं आहे? सो फॉल प्रिव्हेन्शन म्हणजे आता आपण आत्तापर्यंत गप्पांच्या ओघांमध्ये आपण अजून वयस्क कॅटेगरी सिनियर सिटिझन्सकडे आलो नाही. सो आपण म्हणतो आहे की आपला मेंदू डेव्हलप होतो आहे 14व्या वर्षापर्यंत, पण 60 नंतर हळूहळू तो जो एवढ्या वर्षांचा जो स्ट्रेस म्हणता येईल, एवढी लाईफस्टाईल वगैरे जे आहे ते जेव्हा ॲक्युमुलेट होते तेव्हा तिथे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, मायटोकॉन्ड्रियल इंजुरी, न्यूरो डिजनरेशन सेट व्हायला लागतं आणि डिमेन्शिया, पार्किन्सन्स आणि नॉर्मल एजिंग ह्यामध्ये हेच आहे की नॉर्मल एजिंगमध्ये प्रोसेस फार स्लो आहे आणि त्याच्यामुळे डेली ॲक्टिव्हिटीज अफेक्ट होत नाही आहेत, फक्त एजिंग होत आहे. पण जेव्हा डिमेन्शिया यायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये तुमचा जो प्रिफ्रंटल कॉर्टेक्स आहे, तुमचं जे लिम्बिक सिस्टमचं टेम्पोरल लोब आहे, मेमरी है ना, त्या दोघांच्या एरियामध्ये हळूहळू झीज व्हायला सुरुवात होते. काही सेल्स डिजनरेट व्हायला लागलेत है ना. म्हणजे इवन इफ देर इज नो इंजुरी, इवन इफ देर इज वी कन्सिडर की हे स्ट्रोक नाही झाला तरी एजिंग व्हायला लागली. आणि त्यात जर तुम्ही भर टाकली असेल स्ट्रेसची आणि त्याच्यामुळे आलेले डायबिटीज, BP आणि कोलेस्ट्रॉलचे विकार, तर त्यामध्ये तुम्हाला अजून ॲडिशनल ब्लड वेसल्स क्लॉगिंग होऊन हळूहळू व्हाईट मॅटर डिसीजेस जो म्हणतो आपण, तिथे रक्तपुरवठा खंडित होऊन तुम्हाला तिथे इस्चेमिक व्हाईट मॅटर डिसीज किंवा कॉर्टिकल इव्हन डॅमेज होतो आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे की जसं एक आमचे पार्किन्सन्सचे पेशंट्स आम्ही पाहिले तर त्यामध्ये असं आहे की चालण्याची प्रक्रिया जर एखाद्याने जे रुटीनली पाहिलं की एखादा मुलगा 1 वर्षाच्या आसपास उभा राहायला लागतो, कसं तरी इम्बॅलन्स असतो, त्याला हाताने पकडावं लागतं, नंतर मग हळूहळू तो एका हातात पकडून चालतो किंवा भिंतीला पकडून चालतो, पडतो, उठतो, परत चालतो, परत पडतो, उठतो आणि अंदाजे 3-4 वर्षापर्यंत त्याची चाल जरा बऱ्यापैकी फ्लुएंट होते है ना. पण तरी एखादा तरुणाचा जो चाल आहे ती चाल काही 4-5व्या वर्षाची पण नसते, कारण ती डेव्हलप होते, ती प्रॅक्टिस करतोय तो, ते रिफ्लेक्सेसने तयार होत आहेत. आता हे रिफ्लेक्सेस जे आहेत हे तुमच्या गर्भधारणेच्या आधीपासून चाललेत. तर त्या गर्भधारणेमध्ये तुमचे प्रिमेटिव्ह रिफ्लेक्सेस असतात. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. त्या प्रिमेटिव्ह रिफ्लेक्सेस सर्वायवलसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि जसं तुम्ही उभे होताय, चालताय, त्याला रायटिंग रिफ्लेक्सेस आणि पोश्चर कंट्रोल करण्याचं हे आहे ते, आणि नंतर इक्विलिब्रियम जेव्हा नॉर्मल होता, हे असं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि तेच जे तुम्ही ग्रास्प केलेलं ते म्हातारपणी हळूहळू ते रिफ्लेक्सेस जायला लागले. सो उलटं होतं म्हातारपणी की आता जे जसं लहान मूल आहे ते पडता काढता उभं राहायला लागलं, त्यासोबत त्याचा ब्लॅडर कंट्रोल पण येत असतो. सो फ्रंटल लोब गिव्ज यू अटेन्शन, त्याच्यामुळे तुमच्या ब्लॅडर कंट्रोल आणि तुमचं फ्रंटल सबकॉर्टिकल सर्किटरीमध्ये पोश्चरसाठी पण सर्किट्स आहेत, हे डेव्हलप होत आहेत 1 ते 4 वर्ष किंवा 6 वर्षापर्यंत, आणि ते वयोमानाने परत जात आहेत. तर असे आजार आहेत की म्हातारपणी अटेन्शन कमी होतं, थोडा तोल जायला लागतो, काही वेळेला युरिनचा कंट्रोल जातो. तर नेमके तेच जे एरियाज आहेत ते रिग्रेस व्हायला लागलेत आणि मग आपल्याला त्यांनासुद्धा त्याचप्रमाणे काळजी घ्यावी लागते. पण ते आपल्याला ॲप्रिशिएट नाही होत, त्यामुळे तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. की लहान मुलांसाठी शिशू करणे हे आपल्याला कौतुकाचं वाटतं,
पण सिनियर सिटीजन्सना डायपर लावणे किंवा त्यांची शिसू करणे किंवा त्यांनी पडू नये म्हणून आपण घरात किती एन्व्हायरमेंटचे चेंजेस करू शकतो याचा विचार करणे. कारण लहान मूल पडलं तर त्याचे बोन्स एकदम फ्लेक्सिबल आहे, ही त्यांना वजन नाही आहे, त्यामुळे फ्रॅक्चर्स नाही होणार. पण जर सिनियर सिटीजन्स पडले तर त्यांना हिप फ्रॅक्चर होणार आहेत, त्यांना नी फ्रॅक्चर्स, बोन फ्रॅक्चर्स होणार, व्हर्टिब्रल बॉडीचे फ्रॅक्चर्स होतात, हेड इंजुरी होतात. तर हा सिनारिओ कम्प्लिटली डिफरंट आहे आणि त्यामुळे ॲडिशनल इंजुरी झाली तर काही वेळेला ते बेड रिडन होतात. बरोबर. आणि मेंदूचे हे विकार झाल्यामुळे डिसेबिलिटी होते, मरण येत नाही. त्यामुळे डिसेबिलिटी त्या सिनियर सिटीजन्सला जगावं लागतं. पण ही नेमकी कशी काळजी घ्यावी? कारण हे ब्लाइंड स्पॉट सगळीकडे असतात आणि अनेकदा आपण बघतो की मोठा रॅम्प असतो किंवा पावसाळ्यात फार निसरडं असतं कधीतरी, किंवा कधीतरी आजी आजोबा नातवंडांच्या मागे धावत असतात किंवा असं काहीतरी होतं आणि पडतात, आणि पडल्यानंतर मग जी परिस्थिती होती ती आपल्या सगळ्यांच्या समोर ॲक्च्युली हाऊ टू आयडेंटिफाय. म्हणजे फार प्रत्येक वेळी लक्ष ठेवणं फार कठीण असतं. सो चांगले रिफ्लेक्सेस आणि चांगलं एन्व्हायरमेंट ह्या दोनच गोष्टी आपण करू शकतो. लहान मुलांसाठी आपण काळजी घेतो की घरातलं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवावं, की इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस दूर आहेत, फर्निचरला शार्प एजेस नाही आहेत, वुडन फ्लोरिंग आहे ना. आणि तसंच प्रकारचं घरातलं पण तिथे असावं की बाबा पडले तर नेमकं शार्प एजेस नसावेत, वुडन फ्लोरिंग असावं. दुसरं की ब्लाइंड स्पॉट्सबद्दल जर विचार करायचा म्हटला तर बऱ्याच वेळेला आपण जी सवय आहे आयुष्यभराची त्या सवयीतच आपलं दडलेलं असतं की काही वेळेला आपण लहान मुलं जशी म्हणतात ना की आता उत्साहात स्टेअर्सवरून खाली उड्या मारत जायचं आहे, तर त्यांना त्यांचे रिफ्लेक्सेस आहेत, त्यांनी आता यंग आहेत, मस्क्युलर स्ट्रेंथ आहे, त्यांचे पॉश्चरल रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे ते बऱ्यापैकी करू शकत आहेत. पण तेच आपल्या मेमरीत फिट बसलं आहे आणि आपण आता आपले रिसोर्सेस कमी झाले तरीसुद्धा आपण तेच करू पाहतो. तर माझ्या मते सेफ प्रॅक्टिसेस, जरी तुम्ही फिट असाल तरी तुम्ही यू शुड वॉक अलॉंग द वॉल्स, यू शुड वॉक अलॉंग द रेलिंग्स. रेफरन्समध्ये चालणं, म्हणजे कोणी बरोबर चाललं तर त्यांना रेफरन्स मिळतो, त्यामुळे त्यांना एक काय म्हणतात त्याला सेन्स ऑफ इम्बॅलन्स नाही होत. सो एक दुसरं आहे की तरुणपणी चांगला व्यायाम करून मस्क्युलर स्ट्रेंथ ठेवलं तर बोन स्ट्रेंथ पण चांगली राहते आणि स्टेबिलिटी पण चांगली राहते. त्या केसेसमध्ये तेच आहे की ऑप्टिमल एक्सरसाइज करणं आयुष्यभर, ना की अचानक आजारी पडल्यावर किंवा काही दुखापत झाल्यावर. पण लहानपणापासून साध्या खेळणं आणि त्यामुळे ॲथलेटिक राहणं हे जर सवय असेल आणि ती मिडल एजमध्ये कधी केलं नसेल तर मिडल एजमध्ये हळूहळू डेव्हलप करणं, की रुटीन एक्सरसाइजेस करणं. सहसा एक्सरसाइज कठीण वाटत असतील तर हॉबीज म्हणून जे काही स्पोर्ट्स निवडता येतील ते करून तुमची मस्क्युलर स्ट्रेंथ करू शकतात. आणि मला वाटतं म्हणजे काठी पण कधी कधी बरेचदा लोकांना कमीपणा वाटतो की काठी वापरणं, तर काठी वापरणं किती गरजेचं आहे? म्हणजे बघा, काठी जे हा ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रेफरन्स. जसं तर मी मगाशी म्हणालो की रेलिंगवरती जायचं. आता तुम्हाला रेलिंग आहे आणि तुमचा स्टेअर मोठा आहे तर तुम्ही मधोमध चालणं म्हणजे रिस्क घेणं आहे. आता एखाद्या सुपरवाइज एन्व्हायरमेंटमध्ये एखाद्याने ॲथलीटने लांब उडी मारणे, कोलंट्या उड्या मारणे आणि त्याला काही इजा झाली की धावत येत पॅरामेडिक्स तुम्हाला मदत करतात, ते वेगळं आहे. आणि एखाद्याने उत्साहाच्या भरात काहीतरी कुठेतरी जिथे कोणी नाही आहे तिथे कोलंट्या उड्या मारणे ते बरोबर नाही आहे. काठी वापरणे हे सिनियर सिटीजन्स जिथे की त्यांना काही रेफरन्स नाही आहे, दे आर ट्रॅव्हलिंग अलोन, त्यांना अजून काही रेफरन्स लागलं तर काठी वापरणाऱ्या, म्हणजे आता एखादा अंदाजे पेरिफरल न्यूरोपॅथी म्हणतो आपण किंवा सर्वायकल स्पॉन्डोलिसिस म्हणतो, पार्किन्सन्सबद्दल मी बोललो, इवन डिमेन्शियाजमध्ये काही इम्बॅलन्स असतो. तर हातात फक्त एक काठी घेतली तर त्याला असं समोर ठेवलं तर त्याला सेन्स ऑफ डेप्थ, सेन्स ऑफ डिस्टन्स खाली अशी फक्त टेकवली तर जे इन्फॉर्मेशन जॉईंट पोझिशन सेन्सने तळव्यातून येते ती तुमच्या हातातून तुमच्या मेंदूकडे जाते. तो यू आर गेटिंग एन ॲडिशनल इनपुट सबकॉन्शियसली. तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही आहे.
अँड दॅट ॲड स्टेबिलिटी टू युअर मुवमेंट. राईट. सो वेन फिजेबल सेन्स ऑफ फिअर ऑफ फॉल आहे, यू शुड बी टेकिंग हेल्प parallelly. Obviously you should work to build your core muscle strengthening, paraspinal muscles, pelvic girdle muscles, shoulder muscles, ह्याच्या एक्सरसाइज वगैरे करा. त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेट करा की मी किती आता चांगलं करू शकतोय. पण तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल आणि तुम्ही एकटे ट्रॅव्हल करत असाल तर आय थिंक एक स्टायलिश काठी वगैरे वापरायला काही असावं, कारण तुम्ही पडलात तर तिथे फ्रॅक्चर होणार आणि तिथून पुन्हा सुरुवात करावी लागणार तुम्हाला फिजिओथेरपी पासून. डॉक्टर, मला हे विचारायचं की आपण जे काही खातो पितो, म्हणजे खास करून जंक फूड आणि आता बाहेरचे खाणं भरपूर झाले, तर त्याचाही मेंदूवरती काय परिणाम होत असतो का? दॅट इज वन. आणि दुसरं की अनेक गोष्टी आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, वाचतो, पाहतो की हे खाल्ल्याने मेंदू छान होऊ शकतो, फ्रेश होऊ शकतो, तर असं पण काही आहे का? बेसिकली खाणं ही जी गोष्ट आहे ही बेसिकली सर्वायवलसाठी खातोय की आपण आपल्या पुन्हा तोच की आपली होमिओस्टॅटिक ब्रेन आहे, हायपोथॅलॅमस, त्याच्यामध्ये हंगर सेंटर आहे. तर जशी भूक लागेल ते आपल्याला सांगतं की आपल्याला खायचं आहे. आजच्या युगात आपण ते हायपोथॅलॅमस आपल्याला सांगण्याच्या आधी आपण खातो आहे, म्हणजे आपल्याला भूक लागलेली नाही आहे. आपल्याला जो क्रेविंग आहे, हंगर आहे, ती येण्याच्या आधीच आपल्याला आपला इमोशनल ब्रेन, लिम्बिक सिस्टम, अमायग्डाला, मोटिवेशनल सर्किट्स, सो तो मोटिवेट करतो आहे की तुम्हाला डोळ्यांना दिसणारे जंक फूड, जिभेला मिळालेला एक्सपिरियन्स, कुरकुरीतपणा, कर्म आवाज येतो आहे ना, आणि असं जिभेखाली चीज हे होतं आहे ना, आणि गोड केक्स, मंची. सो बेसिकली आज आपण भुकेकरता खात नाही आहोत. सो भुकेकरता खाणं हा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये तुम्ही गरज पडल्यावरच खाल. पण आज आपण जे खातोय ते आपल्या नजरेला जे दिसतंय, लोभसवाणं वाटतंय, जिभेची चोचले जे वाटत आहेत, जो ॲरोमा असं काही ऐकायला भेटतं की तसलं फ्लेवर्स, ह्या गोष्टींसाठी आपण खातोय. आणि मग ऑब्व्हियसली ते तुमच्या इमोशनल ब्रेनने ठरवलं आहे आणि त्या इमोशनल ब्रेनचं काम आहे मोटिवेट होणं, आणि एखादा चांगली गोष्ट तुमच्या शरीरात एक चांगलं फिलिंग देतं आहे तर त्याच्या आहारी जाणं, म्हणजे ॲडिक्टिव्ह होणं. सो ॲडिक्टिव्ह फॉर्म ऑफ इटिंग आहे ते. त्याच्यामध्ये कंटेंटचा विचार केला जात नाही आहे. आणि ऑब्व्हियसली जे होमिओस्टॅटिक इटिंग आहे की भुकेपोटी आपण खातो आहे, तर त्यावेळेला असं आहे की आपण रुटीन खाण्यामध्ये आपण पालेभाज्या, फायबर डाएट, प्रोटीन्ससाठी कडधान्य, स्प्राउटेड बीन्स, ऑब्व्हियसली आपण ज्या बॅकग्राऊंडमध्ये येतो आहे त्याप्रमाणे तुमचा जर समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसाने मासे खावेत, त्याने व्हेजिटेरियन राहावं असं आपण अट्टहास धरणं चुकीचं आहे. तर त्याच्या प्रदेशाप्रमाणे तो स्टेपल डाएट नॉनव्हेज खाऊ शकतो, खातोय तर खावं. थंड हवेच्या ठिकाणी लोकांना मटण वगैरे खावं, फॅट्सचं त्यांना गरज आहे तर त्यांनी खावं. पण जिथे आपण ह्युमिड क्लायमेटमध्ये खातो आहे तिथे आपल्याला त्याप्रमाणेच नॉनव्हेज आहार खावा. आणि रेड मीट शक्यतो आपण आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजच्या हिशोबाने कमी खावं, पण फिश, चिकन हे आपण त्या तुमच्या प्रिफरन्सप्रमाणे खाऊ शकता. पण मुळात भूक लागते त्या हिशोबाने त्या वेळेत खाणं हे गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, जर आपण जो आपला आदिमानव होता तो त्याचं तर मेन काम फक्त अन्न, डायरेक्ट त्याचं हे नव्हतं की कामाला जा, पैसे कमवा, घर आणि हे सगळं करा. त्याचं तर फक्त एकच काम होतं की अन्न शोधणं, निवारा शोधणं. तो अन्न शोधायचा तर त्याचं असं होतं की ते साठा करून ठेवायचं, तर त्यात कंदमुळं हे सगळे करायचा. आणि इमर्जन्सीमध्ये गोड खावं लागायचं, म्हणजे फळं खाणं अक्षरशः हे असेल तर. आणि त्यावरती त्याचं काम चालायचं. तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही कॅलरीज खा, गोड खा, हे ठीक आहे. पण शुगरचं तसं म्हटलं तर काही तुमच्या बॉडीमध्ये इनडायरेक्टली स्टार्च भाज्यांमधून येईल की दुसऱ्या खाण्यातून येतच आहात. पण स्ट्रेट फॉरवर्ड साखर खाणं, साखराचे पदार्थ खाणं, किंवा तुम्ही बटर, चीज, हे लहान मुलांसाठी दूध हवं आहे, वयोवृद्धांना किंवा आजारी लोकांना दूध हवं आहे.
पण त्या दुधामध्ये जे अजून म्हणतोय आपण की फॅट कंटेंट आहे ते रुटीनली आपल्याला नको आहे, पण आपण आपल्या सवयीप्रमाणे घेतोय. सो आहार तुमच्या कामाच्या पद्धतीने घ्यावा. तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे तर तुम्ही कॅलरी इनटेक आणि जंक फूडकडे जरा अवॉइड करा. तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी तर ऑब्व्हियसली यू कॅन हॅव अ मोर हायर प्रोटीनेशियस अँड ॲडिक्वेट विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळावेत. काही असं पर्टिक्युलर खाल्ल्याने ब्रेन छान होतो असं काही असं स्पेसिफिक काही नसावं. म्हणजे तसं केलं तर तुम्ही कॅटेगरीली एकच गोष्ट खात बसाल आणि दुसरीकडे न्यूट्रिशनल डेफिशियंट व्हाल. सो पुन्हा तेच आहे की एक चांगला सकस आहार जो तुमच्या मेंदूसाठी, तुमच्या मसल्ससाठी, तुमच्या बोन्ससाठी, तुमच्या स्किनसाठी, तुमच्या डोळ्यांसाठी असा सगळा आहार घ्यावा. काही वेळेला असं असतं की तुम्ही एका आहाराकडे गेलात तर तुम्ही दुसरीकडे न्यूट्रिशनली डेफिशियंट व्हाल. डॉक्टर, अनेकदा बॅड हॅबिट्स असतात काही, तर त्या क्विट करण्यासाठी ब्रेनला कसं ट्रेन करावं, आणि अनेकदा एखादी चांगली हॅबिट ती डेव्हलप करायची असते तर त्याला ब्रेनला कसं ट्रेन करावं याबद्दल काय सांगू? सो आता ही बॅड हॅबिट नकळतच तयार होते. म्हणजे जसं आता आपण म्हणतोय की आपण जगभर इकडे आपण म्हणतोय की आपल्याकडे 80च्या दशकात कुठे बर्गर आणि जे जंक फूड आहे ते नव्हतं. म्हणजे मला वाटतं की हार्डली सुरुवात चायनीजने सुरुवात झाली असेल. तो मला वाटतं लहानपणी मला तेच आठवतं. त्यानंतर हळूहळू हे बर्गर, चीज आणि आता नवीन बऱ्याच गोष्टी आल्या. तर त्या अनुषंगाने आपल्या नकळत आपण एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो आणि त्या आहारी जाण्याचं कारण आहे की आपण आपल्या इमोशन्सवरती ठरवतो. सो आता बोलता बोलता तोच झाला की इमोशनल इंटेलिजन्स. सो इमोशनल असणं चांगली गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीला रसिक असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याला एक रॅशनल ब्रेन जो आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याच्या समन्वयाने आपल्या इमोशन्सचा वापर करावा. आज आपण अशा जगात वावरतो की आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे की जंक फूड वाईट आहे, पण तरीसुद्धा आपण जंक फूडच्या आहारी जातो आहे कारण आपला रॅशनल ब्रेन आपल्या इमोशनल ब्रेन ला कंट्रोल करू शकत नाही आणि आपण त्याचा वापर करत नाही आहे. आता हे काय होतं की इमोशनल ब्रेन जो लिम्बिक सिस्टम आहे त्यात अमॅगडाला नावाचं हे आहे जे की मोटिवेट करतं. तर चांगल्या गोष्टींसाठी मोटिवेट करणं म्हणजे एखाद्याला अभ्यास केल्याने मार्क आले आणि लोकांनी कौतुक केलं की त्या मुलाला ते मोटिवेट होतं आहे आणि तो पुन्हा अभ्यासाच्या नावाने मोटिवेट होऊन पुन्हा अभ्यास करतो आणि चांगल्या प्रगतीवर जातो. पण त्याच मुलाने फक्त अभ्यास केला आणि खेळ विसरला, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कमी केल्या आणि अभ्यास करत गेला आणि त्याला उशिरा माहीत पडलं की अरे मला बाकीच्या गोष्टी जमत नाही आहेत, तर तो आहारी गेला. सो बेसिकली कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणं चुकीचं आहे आणि ते जर अवॉइड करायचं असेल तर एक हॅबिट लूप आहे की तुम्हाला आपण सगळे रिझल्ट ओरिएंटेड मनुष्य एकतर सर्वायवल किंवा डिझायर, प्रत्येकाला काहीतरी रिवॉर्ड हवा आहे, नाहीतर सर्वायवल झाल्यानंतर रिवॉर्डच्या मागे लागतो आहे. सो आणि तो ब्रेनमध्येच आहे, इनहेरंट आहे. म्हणजे त्यामुळे आपण त्याला नाकारायला नको, पण त्याला समजून घ्यायला हवं की आपल्याला रॅशनल ब्रेनने सांगायचं की हे इतका रिवॉर्ड आपल्याला हवा आहे, त्यानंतर नको आहे. पण ते जमत नसेल, अति आहारी गेल्या माणसाला जमत नाही, तर त्याला एक रिप्लेसमेंट हवी. सपोजेडली आपण सहसा बऱ्याचशा पेशंट्समध्ये गमतीने अनुभव आला आहे की डॉक्टर तरुणपणी असं होतं, खूप मेहनतीचं काम केलं, कष्ट होते, त्यावेळेला तंबाखू खायचो आणि आता समाजात वावरतो तर तंबाखू चांगली वाटत नाही, तर मग सिगरेट प्यायला लागलो आणि मग काही दिवसांनी सिगरेटही बरी वाटत नाही, मग कोणाला दिसू नये म्हणून गपचूप अल्कोहोल घेतो. तर मुळात त्याच्यातच दडलेलं आहे की तुम्ही एक सवय सोडायला दुसरी सवय लागते आणि बेसिक ब्रेनला तेच आहे की एक मोटिवेट करणारी गोष्ट तुम्ही म्हणताय की तुमच्या काय म्हणतात ठाम निर्धाराने बंद करा. निर्धार हा डेव्हलप व्हायला वेळ लागतो, पण जर तुम्ही त्या सवयीला एक दुसरी रॅशनली विचार करून ठेवलेली हौस किंवा छंद, म्हणजे समजा एखाद्याने ठरवलं की आता मला पुढच्या वेळेला दारूची तलप आली
तर मला लहानपणी खूप हौस होती की मला तबला वाजवायचा आहे. तर त्याने तबला आणावा, बरोबर. तबल्यावरती रियाज करावा, कारण त्याची ती आवडती छंद होता, पण तो करू शकला नाही आहे. ते करताना त्याला आनंद तेवढाच निर्माण होईल जेवढा त्या दारूच्या नशेत होतोय, आणि त्यात मोटिवेशन लूपमध्ये तो अडकत जाणार. पण ही एक चांगली सवय आहे. चांगली सवय निवडून आपण त्याचं व्यसन नाही म्हणता येणार, पण एक त्याची प्रॅक्टिस डेव्हलप करतो, आणि त्यामुळे तुमची दारूची सवय इकडे तबलावादन किंवा गार्डनिंग किंवा काही, आणि त्याला हौस अशी असते की त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉम्पिटिटिव्हनेस कमी ठेवला आणि आनंद ठेवला तर मग तेही तुम्हाला बर्डन होणार नाही. बरं डॉक्टर, एक लास्ट प्रश्न असा की जाता तुम्ही काय टिप्स द्याल, म्हणजे एक चांगल्या ब्रेनच्या हेल्थसाठी, मेंदूच्या हेल्थसाठी काय टिप्स लोकांनी सहज करता येतील, आणि म्युझिक आणि ब्रेनचं काय रिलेशन आहे तेही जाता तुम्ही सांगू? हां, म्हणजे बेसिकली आता तेच आहे की टिप्सच्या हिशोबाने तर असं आहे की सर्व लोकांनी आपल्या स्वतःच्या मेंदूबद्दल विचार करतोय, पण आपला मेंदू हा फक्त आपल्या कॉन्ट्रीब्युशनमुळे तयार नाही झालेला आहे. आपला मेंदू हा आपल्या वाडवडिलांच्या, आपल्या मित्रांच्या, आपल्या आजी आजोबांच्या, आपल्या समाजातल्या काही टीचर्स भेटले, काही गाईड्स भेटले, काही कलिग्स भेटले, काही मित्र भेटले, या सगळ्यांच्या इनपुट्सने आपल्या मेंदूमध्ये एक अनुभव जमा झालेत. ते अनुभव आपण नकळत वापरतो आहे. आपण काही प्रसंगांमध्ये जे लहानपणी प्रॅक्टिस केली आहे की काही खेळ खेळलो आहे, ते तुम्हाला म्हातारपणी, जसं एक फेन्सिंग पोश्चर म्हणतो आपण, तर तो हा फेन्सिंग पोश्चर आपल्या जन्मापासून आपल्याजवळ आहे. त्या फेन्सिंग पोश्चरमध्ये असं होतं की जेव्हा आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन पाजायला घेते आणि त्याचं मान तिच्या बाजूने वळवते, नेमका त्याचा हात असा जातो आईच्या बाजूला, त्याचा तोच पाय सरळ होतो आणि दुसरा हात फ्लेक्स होतो, पाय फ्लेक्स होतो आणि तो आईकडे वळतो आहे. हे काही त्याने ठरवून केलेलं नाही आहे, पण त्या एका रिफ्लेक्समुळे त्याचं पहिलं जगाशी नातं सुरू होतं की त्याला सर्वायवलसाठी फीडिंग हवी आहे. तो फीडिंग करतो आणि त्याला आत्मविश्वास येतो की मी आज जगणार आहे, आणि तिथून ते नवीन युग सुरू होतो. आणि त्याच वेळेला त्याच्या आईशी आय कॉन्टॅक्ट होतो आणि त्याला एक बॉन्डिंग मिळते की हे जग माझं आहे, आणि त्या आधारावर ते जे नातं सुरू होतं त्या नात्यातून तो बाळ तयार होत जातो आहे. तर आता ह्या नंतर त्याला बॉन्डिंगचं महत्त्व कळतं, म्हणून समाजातल्या लोकांसोबत तो इंटरॅक्ट करत हळूहळू अनुभव जमा करत जातो. आणि जे खेळ तो लहानपणी करतो ते हार्डवायर होतात, त्यामुळे शरीराचा पॉश्चर, शरीराचे स्टेबिलिटी हे त्याच्या लहानपणामध्ये त्याने किती खेळ खेळला आहे, त्याला किती सिक्युरिटी मिळाली आहे, त्याच्यामुळे त्याचा मेंटल पीस किती आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रगतीकडे किती, म्हणजे ज्या मेंदूचा अप्रोप्रिएट वापर करण्याकडे किती कल राहिला. आता एक जर दैनंदिन अगदी 3 गोष्टी जर जाता सांगायच्या झाल्या की 3 टिप्स हे आत्ताही फॉलो करू शकतात लोक आरामात सहज, आणि जे तुम्ही एक नेहमी सांगत आलेला की आयुष्य हे टेस्ट मॅच सारखं जगा, T20 सारखं नका. तर सो बेसिकली तेच आहे की आता समजा आपण मगाशी तेच म्हणत होतो की स्टिम्युलेशन, ओव्हर स्टिम्युलेशन. सो T20 सारखं खेळणार म्हणजे तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर 20 ओव्हर्समध्ये मॅच संपवायची आहे, पण तुम्हाला देवाने 100 ओव्हर्स दिलेत, तुम्हाला 5 दिवसांचा टेस्ट मॅच दिला आहे, आणि तुम्ही तो मिस करून जर T20 जिंकायच्या शर्यतीत राहिलात तर तुम्ही थकून जाल. सो तुम्ही तुमच्या रॅशनल ब्रेनचा वापर करून, तुमच्या पॅरेंटल गायडन्स, जे तुमचे घरातले किंवा समाजात ते तुम्हाला वरिष्ठ आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता, गुरु मेंटर्स आहेत, त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा त्यांच्या गायडन्स खाली तुम्ही डिसिजन्स घ्यायला हवेत की कुठल्या प्रकारे आपल्याला लाँग टर्म करायचं आहे. तर लाँग टर्म प्लॅनिंगमध्ये माणूस निवांत सगळी प्लॅनिंग करतो की मला हे करायचं आहे, ध्येय माझं खूप टिकून राहण्याचं आहे. टिकून राहताना त्या प्रवासात मला भरपूर काही शिकायला भेटणार आहे. म्हणजे 20 ओव्हर्स नंतर जर 21वा ओव्हर नाही आहे,
पण तुम्हाला नेमका बरोबर 25व्या ओव्हरला काहीतरी ग्रेट अनुभव मिळणार आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला 25 ओव्हर खेळणे पाहिजे. याचा अर्थ तरुणांनी घाई करू नये की मला 30व्या वर्षी सक्सेसफुल व्हायचं आहे, मला स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि 40व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. ही स्वप्न बाळगण्यापेक्षा हे ध्येयच चुकीचे ध्येय आहेत की तुमची जर्नी वेगळी असणार आहे. तुम्ही टप्प्याटप्प्याने जगत गेलात तर सक्सेस should not be your what you can say ultimate goal. It is a pleasant journey. त्यात जर्नीमध्ये तुम्ही काय शिकत जाताय आणि त्यात आपोआप जे तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत चाललाय लोकांच्या सक्सेसमध्ये, त्यातून तुम्हाला मिळतच जाणार आहे. सो त्या प्रकारे असावं. कारण मेंदू आणि असावं हे फिलॉसॉफी नाही आहे. मेंदूची कॅपॅसिटी नाही आहे की एका वेळेला 10 गोष्टी करायची. मल्टीटास्किंग मेंदू नाही करू शकत. मेंदू प्लॅन करून छोटे ठराविक टास्क्सवरती काम करू शकतो. 100 गोष्टी एका वेळेला सांगितलं तर तो गोंधळून जातो, घाबरतो, असं आहे. बरं. सो खूप छान मजा आली डॉक्टर तुमच्यावर इंटरॅक्ट करताना. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी हा पॉडकास्ट टेस्ट मॅचसारखाच बघावा, T20 सारखा बघू नये. कारण खरं जे काही आपल्याला उत्तरं जी आपण शोधत होतो ती मला वाटतं ह्या पॉडकास्ट बघून आपल्याला नक्की मिळणार आहेत. डॉक्टर, इट वॉज प्लेजर इंटरॅक्टिंग विथ यू. आणि असंच आपण नवीन लोकांना भेटत राहणार आहोत आणि नवीन इन्साईट्स आपल्याला मिळत राहणार आहेत. तुर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद.